जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात निवृत्ती यांच्याकडे। नक्कीच आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या घराच्या दिशेनेहून मातोश्रीच्या दिशेने निघालेत अशी सूत्रांची माहिती आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी होताना पाहायला मिळत आहेत। सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे माहीमच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात मातोश्रीवरती ते दाखल होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वारंवार जाताना पाहायला मिळत होते। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाताना वारंवार पाहायला मिळत होते आणि त्यानंतर आज देखील या दोन्ही नेत्यांमध्ये भेट होण्याची शक्यता आहे आणि या भेटी दरम्यान अनेक राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा जी आहे ती या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे। त्या संदर्भात त्यांच्या भेटीगाठी देखील कौटुंबिक सोहळ्यांमध्ये त्याचसोबतच इतर सोहळ्यांमध्ये देखील भेटी ज्या आहेत त्या या दोन्ही बंधूंच्या होत होत्या आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवरती स्नेहभोजनासाठी जात आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळं हे स्नेहभोजनाचं रूपांतर जे आहे, मागच्या भेटीगाठींचं रूपांतर जे आहे ते युतीमध्ये होतं का ते पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावेत आणि विशेष करून हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्रित यावेत यासाठी अनेकांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण समोर पाहू शकतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो ताफा या ठिकाणी आहे आणि थोड्याच वेळामध्ये ते मातोश्रीवरती पोहोचण्याची शक्यता आहे आणि स्नेहभोजन देखील त्या ठिकाणी होईल असं देखील सूत्रांची माहिती आहे। कारण की मंगळवारी आपण जर पाहिलं तर सर्व महाविकास आघाडीचे नेते त्याचसोबतच राज ठाकरे उद्धव ठाकरे हे देखील निवडणूक आयुक्तांच्या भेटीला देखील जाणार असल्याची माहिती आहे। त्यांनी संजय राऊत यांनी त्या संदर्भात अधिकृत घोषणा देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। परंतु आजच्या भेटीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की हे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं आणि त्यानंतर कुटुंब आता पुन्हा एकदा मातोश्रीवरती भेटताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। नक्कीच निवृत्ती, राज ठाकरे यांच्या सोबत आता कोणी आणखीन नेते आहेत का की राज ठाकरे फक्त एकटेच हे मातोश्रीवर जात आहेत? निवृत्ती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, बोला। कलानगरच्या जंक्शनवरती राज ठाकरे यांचा ताफा आपल्याला या ठिकाणी पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु अजूनपर्यंत तरी त्यांच्यासोबत कोण आहे याबद्दलची अधिकृत माहिती मिळालेली नाही। परंतु अर्ध्या तासापूर्वी राज ठाकरेंनी एक माहीमचा घरगुती कार्यक्रम जो आहे त्या घरगुती कार्यक्रमाला राज ठाकरेंनी हजेरी लावली होती। नंतर नक्कीच निवृत्ती, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर राज ठाकरे आता मातोश्रीवर आता काही वेळातच पोहोचणार आहेत। ठाकरे कुटुंबियांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती मिळतेय। महाराष्ट्रातल्या राजकारणामधली सर्वात मोठी आताच्या घडीची बातमी आपण पाहत आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये सातत्यानं ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले होते गणेश दर्शनासाठी। यावेळेला ते सहकुटुंब पोहोचलेले होते। त्यानंतर आता मागच्याच आठवड्यामध्ये संजय राऊत बैठकीमध्ये काही युतीच्या चर्चा होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही भावांच्या युतीच्या चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही भावांच्या होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। परंतु गेल्या अनेक भेटीगाठी ज्या आहेत त्या भेटीगाठी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय राज ठाकरे हे मातोश्रीच्या सिग्नलला जे आहेत ते मातोश्रीच्या सिग्नलला पोहोचल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आता मातोश्रीवर